मित्रांनो, जीवनाचे रंग या चॅनलवर मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आहे. आजच्या व्हिडिओचा विषय आहे नियती. मित्रांनो, आपण काही वेळा एखादी गोष्ट ठरवतो, पण पण नियतीचे फासे बऱ्याच वेळा अगदी वेगळेच पडतात. नियती कधी कसं वागेल, नियती कधी कसं वागेल ते तुम्ही सांगू शकत नाही. ती तुमच्या आयुष्यासोबत समांतर चालत असते. ती दिसत नाही पण वाऱ्यासारखं तिचं अस्तित्व जाणवत असतं. कधी रणरणत्या उन्हात वाऱ्याची झुळूक मनाला तृप्त करून जाते, तर कधी सोसाट्याचा वारा सुटल्यावर घर उद्ध्वस्त करून जातो. मित्रांनो, हीच नियती कधी रंकाला राजा बनवते. हीच नियती कधी रंकाला राजा बनवते तर कधी राजाला रंक बनवते. आपण सारी स्वप्न सजवतो, पण नियतीच्या मनात काय चाललंय याचा आपणास मागमूसही लागत नाही. सारं काही सुरळीत चालू असताना नियती आपल्याला एका झटक्यात जमिनीवर आणते. मित्रांनो, असं जरी असलं तरी आयुष्याचा खेळ खेळावाच लागतो. नियतीने टाकलेल्या डावाला धैर्याने संयमाने तोंड द्यायचं आणि विस्कटलेला डाव सावरून पुन्हा उभं राहायचं, हेच आयुष्य असतं. कधी ना कधीतरी नियतीचे फासे आपल्या बाजूने नक्कीच पडतील. हा सकारात्मक विचारच आपल्याला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रेरक ठरत असतो. मित्रांनो, महारथी कर्णाचं चरित्र म्हणजे त्या महापराक्रमी महारथीची नियतीने केलेली क्रूर चेष्टा आहे. त्याने जन्मभर आपल्या प्रतिकूल नियतीशी प्रचंड संघर्ष केला. त्याचं सारं आयुष्य नियतीशी झगडण्यात संपलं. दुर्योधनाचा पक्ष सोडून पांडवांच्या पोटात सामील होण्याची संधी त्याने आताच्या राजकारण्यांप्रमाणे साधली असती ना, तर हस्तिनापूरचा सम्राट महारथी कर्णच झाला असता. पण नियतीला ते मान्य नव्हतं. महारथी कर्ण हे एक अदम्य पराक्रमाचं एक प्रचंड वादळ होतं. महत्वाकांक्षेचा तो एक जोमदार प्रवाह होता. दिलेल्या शब्दाला प्राण गेला तरी जागणारा तो एक जोमदार सत्यवचनी होता. आपल्या बाहूंवर विश्वास ठेवणारा हा बलदंड पुरुष तर होताच, पण दुसऱ्या कोणत्याही क्षुद्र साधनांचा आपल्या लौकिकासाठी वापर करण्याइतका तो कमकुवत सुद्धा नव्हता. वारा वाहील तशी पाठ फिरवणारा तो नक्कीच नव्हता, पण वाराच आपल्या दिशेने व्हावा म्हणून झंझावाताशी झगडणारा तो एक वीर योद्धा होता. नियतीने त्याला तसं घडवलं होतं. हो मित्रांनो, नियतीने त्याला तसं घडवलं होतं. पण मित्रांनो, कितीही पराक्रमी असला तरी कर्ण सुद्धा नियतीला हुलकावणी देऊ शकला नाही. नियतीने कर्णाला नको तितकं अपमानित करवलं. मित्रांनो, युद्धभूमीत कर्णाच्या दिशेने अर्जुनाचे बाण सुसाट वेगाने सुटत होते. कर्ण मात्र जमिनीत रुतलेलं रथचक्र बाहेर काढत होता. हाती शस्त्र नसलेला कर्ण अर्जुनाला थांब म्हणत होता, पण अर्जुन थांबला नाही. कारण नियतीला वेळ साधायची होती, तिचं काम करायचं होतं. आणि नियतीने निशस्त्र असलेल्या कर्णाचा डाव साधला. नियतीचा विजय झाला. हो, नियतीचा विजय झाला. मित्रांनो, हीच आहे नियती. कोण राजा आहे कोण फकीर आहे याचं तिला काही सोयरसूतक नाही. उन्हाळा असो पावसाळा असो, तिचं काम कोणाच्याही नकळत बिनबुभाट करत असते. मित्रांनो, श्रीराम म्हणजे साक्षात देवाचा अवतार ना. त्यांना तरी कुठे कळलं होतं नियतीने काय करायचं ठरवलंय ते. त्यांच्याही मनीधानी नसताना राज्याभिषेक होण्याऐवजी वनवासात जावं लागलंच ना. हीच ती नियती.
हीच ती नियती जिने वाल्याचा वाल्मिकी केला आणि राजा हरिश्चंद्राला राज्य सोडून स्मशानात, होय स्मशानातच सेवक बनून काम करायला भाग पाडलं. आठवतोय ना इतिहास? मित्रांनो, आपण सारी स्वप्न सजवतो, पण नियतीच्या मनात काय चाललंय याचा आपणास मागूसही लागत नसतं. सारं काही सुरळीत चालू असताना नियतीचं वागणं अचानक आपल्याला जाणीव करून देतं. सारं काही सुरळीत चाललेलं असताना नियतीचं वागणं आपल्याला अचानक जाणीव करून देतं की ह्या विश्वाच्या पलीकडे सुद्धा एक शक्ती आहे. या विश्वाच्या पलीकडे सुद्धा एक शक्ती आहे जिच्या तालावर आपलं आयुष्य चालू आहे. ती शक्ती ठरवेल तसं घडणार आहे. मित्रांनो, हेच जीवन आहे. आपण फक्त चांगलं कर्म करत राहायचं, कारण शेवटी नियती सुद्धा आपल्या कर्माचा हिशेब पाहूनच काम करत असते. हो, आयुष्यात जे काही चांगलं वाईट घडतं ते आपल्या कर्माचं फळ असतं. बाभळीच्या झाडाला जसे आंबे येणार नाहीत हे खरं असलं ना, तरी आंब्याचं झाड लावल्यावर गोड आणि रसाळ आंबाच खायला मिळेल हे सुद्धा तितकंच सत्य आहे. जे पेराल तेच उगवेल म्हणून म्हणतात, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे ईश्वर. मित्रांनो, आयुष्य फार सुंदर आहे. जे नशिबात आहे ते मिळेलच, जे नशिबात नाही ते हाती येऊन सुद्धा निष्ठून जाईल. अमर कोणीच राहणार नाही. जो आलाय त्याला जायचं सुद्धा आहे. मित्रांनो, कोणी म्हणतं माणसाचं जीवन चांगलं असतं तर आपण रडत रडत या जगात आलो नसतो. एकापरी ते खरंही आहे, पण मित्रांनो, मी म्हणतो, जर आपलं जीवन चांगलं नसतं तर जाता जाता आपण इतक्या लोकांना रडवलं नसतो. खरंय की नाही? मित्रांनो, मनुष्य जन्म खूप पुण्याने मिळतो. आपल्या चांगल्या कर्माने जीवनाची बाग फुलवूया. त्या बागेतल्या फुलांनी सारा आसमंत सुवासिक करू. मग पहा मित्रांनो, नियतीचे फासे, नियतीचं दान निश्चितच आपल्या बाजूने पडेल. पटतंय का? जय गजानन.